नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकरी आज एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. पाऊस नेमका कधी येणार? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर अनेक ठिकाणी उद्या मुसळधार पाऊस, 14 तारखेपासून राज्यात जोरदार पाऊस, सर्व जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ अशा अनेक बातम्या फिरत आहेत. पण खरंच अशी परिस्थिती आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अफवा बाजूला ठेवून हवामान विभागाचे ताजे संकेत, विविध हवामान मॉडेल्स आणि महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी अडचण म्हणजे मान्सूनने घेतलेला तात्पुरता ब्रेक. जुलै महिना सुरू असूनही राज्यातील अनेक भागात पाऊस पूर्णपणे गायब झाल्यासारखी परिस्थिती आहे. विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर आणि पुण्याच्या पूर्व भागात अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी पेरणी झाली आहे, काही ठिकाणी उगवण झाली आहे, तर काही ठिकाणी शेतकरी अजूनही पेरणीच करू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक ढगाकडे आशेने पाहणारा शेतकरी आज चिंतेत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 15 ते 18 जुलै दरम्यान काय होणार? सध्याच्या हवामान संकेतांनुसार 15 आणि 16 जुलैला कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, धुळे, नंदुरबार, गुजरात सीमावर्ती भाग आणि काही ठिकाणी विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील काही ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन तुरळक सरी पडू शकतात, परंतु हा सर्वदूर मुसळधार पाऊस नसणार. अनेक ठिकाणी फक्त 2 ते 10 मिलीमीटर पर्यंत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे काही गावात पाऊस पडेल तर शेजारच्या गावात एक थेंबही पडणार नाही. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस अशा पोस्टवर लगेच विश्वास ठेवू नका. IMDच्या ताज्या अंदाजानुसार मध्य आणि दक्षिण भारतात काही दिवस पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र पुढील आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. याचा अर्थ सध्या थोडी प्रतीक्षा करावी लागेल. 18 जुलैनंतर परिस्थितीत हळूहळू बदल दिसू शकतो. कोकण, घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, सांगलीच्या काही भाग, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढू शकते. 20 जुलैनंतर ते 24-25 जुलै दरम्यान मान्सून पुन्हा राज्यभर सक्रिय होण्याची शक्यता हवामान मॉडेल्समध्ये दिसत आहे. तथापि ही दीर्घकालीन शक्यता असल्यामुळे पुढील काही दिवसांत बदल होऊ शकतो. म्हणून रोजचा अपडेट पाहणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी आपली प्रार्थना एकच, राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडावा, पिकांना जीवदान मिळावं आणि यंदाचा खरीप हंगाम चांगला जावा. शेतीविषयक माहिती, सरकारी योजना जाणून घेण्यासाठी आपल्या माझी योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.